दिल्लीतील स्फोटानंतर प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। केवळ दिल्लीच नाही तर देशातील अनेक मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे होते। पण एका डॅशिंग अधिकाऱ्याच्या सतर्कतेने मोठा कट उधळला गेला। याच डॅशिंग अधिकाऱ्याबद्दल या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बालाजी, तुम्ही पाहताय विचार वर्तुळ। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला। केंद्राने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले। दहशतवाद्यांचा येत्या 6 डिसेंबर रोजी अयोध्येसह देशातील बड्या शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता। पण फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडल्याने आरोपी डॉक्टर उमर भयभीत झाला आणि त्यांनी घाईघाईत दिल्लीतील हल्ला घडवून आणला। कॉलर दहशतवादी डॉक्टर्सचे नेटवर्क तपास यंत्रणांनी उघड केले आहे। पण जम्मू आणि काश्मीरमधील या डॅशिंग अधिकाऱ्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले गेले। या कणखर अधिकाऱ्यामुळे देशातील अनेक शहरं सुरक्षित राहिली। 17 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम येथे उर्दू भाषेत एक पोस्टर लावण्यात आले होते। यावर जैश-ए-मोहम्मदचा सदस्य आणि कमांडर हंजला याची स्वाक्षरी होती। सुरुवातीला हे पोस्टर अगदी साधं वाटत होतं, पण श्रीनगर येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर जी.व्ही. संदीप चक्रवर्ती यांना हे पोस्टर खटकलं। त्यांना हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे लागलीच जाणवलं। काश्मीर भागात डॉक्टर जी.व्ही. संदीप हे दहशतवाद्यांचे काळ म्हणून ओळखले जातात। त्यांनी ऑपरेशन महादेवचे नेतृत्व केले होते। जी.व्ही. संदीप यांनी जैशचे हे पोस्टर कुणी लावलं याचा तपास सुरू केला। त्यांनी CCTV फुटेज तपासले। त्यातून 3 डॉक्टर्सची नावं समोर आली। त्यातील काहींचा दगडफेकीत समावेश असल्याचे समोर आले। मग त्यांनी त्यातील एकाला अटक केली आणि दहशतवाद्यांचे नेटवर्क उघड झाले। यानंतर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मॉड्यूलचा खुलासा केला। त्यात काश्मीरमधील अनेक डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आले। तर पुढे फरीदाबाद आणि इतर परिसरातून पोलिसांनी 2900 किलो स्फोटकं जप्त केली। बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि रायफल जमा केली। 10 नोव्हेंबरच्या धमक्यानंतर आता सर्व कड्या जुळवल्या जात आहेत। पण IPS अधिकारी जी.व्ही. संदीप यांच्या त्यावेळच्या एका निर्णयामुळे देशातील इतर शहरातही धमाके करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला गेला। डॉक्टर जी.व्ही. संदीप चक्रवर्ती यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कुर्नूलमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांचे वडील डॉक्टर जी.व्ही. रामगोपाल राव हे सरकारी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी, तर आई P.C. रंगम्मा आरोग्य विभागात अधिकारी होत्या। त्यांचे प्राथमिक शिक्षण कुर्नूल येथील एक कॅम्पमधील मॉन्टेसरी पब्लिक स्कूलमधून झाले। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते 2014 मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले। दहशतवाद विरोधी मोहिमामधील पराक्रमाबद्दल डॉक्टर संदीप यांना 6 वेळा पोलीस वीरता पदक आणि 4 वेळा जम्मू काश्मीर पोलीस वीरता पदक मिळाले आहे। एकीकडे डॉक्टर दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत, तर दुसरीकडे वर्धेतील डॉक्टरने हा कट उघडकीस आणला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? या व्हिडिओत दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि विचार वर्तुळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।